कंठी धरिला कृष्ण मनी, 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 अवघा जनी प्रकाश, अवघा जनी प्रकाश, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, अवघा जनी प्रकाश, अवघा जनी प्रकाश, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, कंठी धरिला कृष्ण मनी, कंठी धरिला कृष्ण मनी, कंठी धरिला कृष्ण मनी, कंठी धरिला कृष्ण मनी, अवघा जनी प्रकाश, अवघा जनी प्रकाश, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, अवघा जनी प्रकाश, अवघा जनी प्रकाश, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, वैष्णवानिका संभ्रमा, वैष्णवानिका संभ्रम, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका,
भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. विठाला 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 कंठी धरिला कृष्णवाणी अवघाजनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव तुका मने भूमंडळी आम्ही बळी वीरगाडे ठाल विठाला 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 विठाला. भगवान श्री कृष्णाने यमुनेच्या काठावरती तीरावरती गोपाळासहित काला केलेला होता. तेव्हा गोकुळामधले सगळे गोपाळ आहेत आणि सगळ्या गायी आहेत. गायी राखायच्या आणि गायी राखून झाल्या म्हणजे मग नाना प्रकारचे खेळ खेळायचे आणि मग पुढे काल्याचा प्रसंग करायचा. असा काल्याचा प्रसंग तेव्हा काला वाटण्याचा प्रसंग आला. मग तिथे सगळे वैकुंठातले लोक जमले होते. सगळे स्वर्गातले वैकुंठातले काला खाण्याकरता सगळ्या भूमंडळातले भक्त लोक आले होते. देवाला विचारलो ना, देवा काला कोणाला वाटायचा? आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगा. कंठी धरिला कृष्ण मनी, कंठी धरिला कृष्ण मनी, कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्ण मनी, धरिला कृष्णमणी, धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी. अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका. कंठी धरिला कृष्ण मनी, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश. कंठी धरला कृष्णमणी, मनी अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश. मला कोणाला काला वाटायचा? भगवंताने सांगितलं होतं देवाचं नाव घेत होते. गळ्यात तुळशीची काय असेल, माळ असेल, गोपीचंदनाचा टिळा असेल, भगवंताचं नाव जर जपत नसेल म्हटलं तो किती मोठा असू दे. काला कोणाला वाटायचा? कंठी धरिला, ज्याच्या मुखात अमृतासारखं परमात्म्याचं नाव आहे. इतराच्या तोंडामध्ये जीभ आहे पण नाव कुठं आहे? कागद आहे पण त्याच्यावर गव्हर्नमेंटचा सिक्का नाही. तो कागद चालत नाही.
विठ्ठल 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 विठ्ठल. एक दुकान, त्या दुकानामध्ये आपलं किराणा दुकान, आपला खेटवळ माणूस एक बसला होता. त्या दुकानदाराने एका ग्रसाला भरपूर माल दिला बघा. त्याने आणि असा एक कागद दिला बघा, नोट दिली. आपले खेटवळ माणसाला असं वाटलं कागद दिला म्हणजे माल मिळते. बरोबर. मग तर दुसऱ्या दिवशी हे मोठे मोठे कागद घेऊन आला. द्या म्हणा आम्हाला तो माल द्या की म्हणा दुकानदाराला. दुकानदाराने माल दिला बघा. म्हणजे बिल म्हणजे घ्या कागद. अहो कागदावर कुठं बिल देते काल म्हणायला लागले तुम्हाला एका कागदावर पोतभर माल दिला तुम्ही. मी तर म्हटलं 5 कागद कागदा काय दुकानदाराने फाडले फेकून. मग किंमत कशाला? रिझर्व्ह बँक. कोणाचा सिक्का पाहिजे? रिझर्व्ह. मग 50चा असेल तर 50 रुपये, 500चा असेल तर 500 रुपये. मग कागदाला किंमत आहे का सिक्क्याला किंमत आहे? माणसाला किंमत नाही, देवाच्या नावाला किंमत आहे. कंठी तरीला देवाचं नाव असेल म्हटलं तो काल्याचा अधिकारी. काला वाटू एक काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एक. वैष्णवनिका वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम. काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम. काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम. तो काला घेण्याकरता परमात्मा वाटायचे, असा हात पुढे करायचे. परमात्मा म्हणायचे तुम्ही देवाचं नाव घेता का? म्हणलं नाही, बाजूला. मोठे मोठे माणसं आले होते बरं का, पण मुखामध्ये देवाचं काही नाही, नाव नाही. म्हणलं आम्हाला काला पाहिजे ते द्या की. म्हणलं काला आहे. तेव्हा सौंगड्याला सांगितलं गोपाळांना, म्हणलं त्यांना सांगा. काय सांगा? वाकुले दाखवायला लागले. सांगा उठा इथून, देवाचं नाव घेत नाही ना, उठा. असे हाताने सांगायला लागले. वाकुली ब्रह्मादिका, वाकुलिया 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 ब्रह्मादिका. उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका दाखवू, वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका दाखवू, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. वाकुलिया ब्रह्मादिका,
मग काल्याचा अधिकारी कोण? कंठीधरीला ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाव असेल तो काल्याचा काय अधिकारी. बाकी किती का मोठा असे ना उत्तम लोक मोठा भगवान चालू राहा मग त्याच्यामध्ये तुकोबाराय होते, वारकरी होते, त्यांच्या मुखामध्ये भगवंताचं नाव आहे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे घेई घेई माझे जेवाचे घेई घेई माझे वाचे घेई घेई माझी वाचे आ घेई घेई माझी वाचे घेई घेई माझे वाचे घेई घेई माझे वाचे घेई घेई माझी वाचे घेई माझी वाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे तुम्ही घ्या रे सुख डोळे तुम्ही घ्या रे सुख गोड विठोबाचे गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख डोळे तुम्ही घ्या रे सुख घेई घेई माझे वाचे घेई घेई माझे वाचे घेई घेई माझी वाचे घेई घेई माझी वाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख डोळे तुम्ही घ्या रे सुख गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख डोळे तुम्ही घ्या रे सुख तेव्हा तुम्ही देवाचं नाव घेता का? भक्त आहे का तुम्ही? म्हणजे भक्ती आम्हाला माहिती नाही ते भानगडीत पडत नाही भक्ती काय काय तिथून तुम्ही जाणे मग तिथं आणखी परमात्मा म्हणायला लागले भक्ती करीत नाही का? भक्तिविहीन पशु कशासी वाढी भक्ती विना पशु कशासी भक्ती विना पशु कशासी वाढिला भक्तिविन पशु कशासे वाढ सटविने नेला कैसा नाही सटविने नेला कैसा नाही सटविने नेला कैसा नाही भक्ती विना पशु कशासी वाढिला विना पशु कशासे वाढ भक्ती विना पशु कशासी वाढिला विना पशु कशासे वाढ सटविने नेला कैसा नाही सटविने नेला कैसा नाही सटविने नेला कैसा नाही सटविने नेला कैसा नाही तेव्हा कागद आहे पण त्याच्यावर सिक्का नाही जीव आहे पण त्याच्यावर देवाचं नाव नाही नामाविहीन मुख सर्पाची ते बीड जीवा नव्हे काळ वाचा नव्हे लाव यात्रा वगैरे नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया न पवे कोणी हरिविन धावया न पवे कोणी हरिविन धावया न पवे कोणी नामासी विमुख तो नर पापिया हरी विन न पवे कोणी हरी विन धावया न पवे कोणी हरी विन धावया न पवे कोणी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे मना हरी मुखे मना
गणना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी सगळे गोपाळ देव गोपाळ काय पाहिजे भगवंताचे सोंगडी भगवंताचे चिंतन म्हणून काल्याचा प्रसाद कोणाला मिळाला गोपाळ तेव्हा गोपाळ रूपाने तुकोबर आहे ते काय आजच्या जन्माचे आहे का असं मग कृतत्रेतात द्वापर आणि कली द्वापार युगामध्ये गोपाळ होते तो काला कोणाला मिळाला ज्ञानोबर आहे तुकोबर आहे नाथ महाराज आपणही होतो तेव्हा बरं का तो काला आपल्याला मिळाला म्हणून भाग्यवान कोण शेवटी तुकोबर आहे अभंगाच्या शेवटी सांगतो तू कामने भूमंडळी तू कामने भूमंडळी तू कामणे भूमंडळी तू कामणे भूमंडळी तू कामने भूमंडळी तू कामने भूमंडळी तू कामणे भूमंडळी तू कामणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे आम्ही बळी वीर गाढे आला वाटू एकमेका आला वाटू एकमेका आम्ही बळी वीर गाढे आम्ही बळी वीर गाढे काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका कामने भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे आम्ही बळी वीर गाडे आम्ही बळी वीर गाडे तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे आम्ही बळी वीर गाढे आम्ही बळी वीर गाढे तेव्हा ब्रह्मदेव होते इंद्रदेव होते सगळे देव देवताधिक होते त्यांना काला नाही मिळाला मग काला कोणाला मिळाला गोपाळाला मिळाला ज्याच्या मुखात नाव आहे त्याला मिळाला भाग्यवान कोण ज्याला काला मिळाला तुकोबर आहे म्हणतात तुका म्हणे आम्ही भूमंडळी जगामध्ये भाग्यवान कोण म्हणला बाळी बळी गाडी तेव्हा आम्हाला काला प्रसाद मिळाला नाही का मग भाग्यवान कोण निवडून आल्यानंतर खासदार झाला अशा रीतीने हा काल्याचा प्रसाद आजचा दिवस आहे म्हणून निवृत्तीनाथ महाराजांचे समाधीचा त्याचा प्रसंग आहे हा थोडे आपण पुढे सांगू एकदा भजन करू विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार हे खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई हे कंठी धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मनी
धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मनी अवघाजणी प्रकाश अवघाजणी प्रकाश काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवदिका संभ्रम वैष्णवदिका संभ्रम वैष्णवदिका संभ्रम काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका
पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज चल 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 तेव्हा जो काला परमात्म्याने केला गोकुळात गेला गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा 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 गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा कारण परमात्म्याने जो अवतार घेतला तो गोकुळामध्ये आणि नंद यशोदा वसुदेव देवकी यांच्या पोटी जन्म घेतला बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया दुरदे करती कथा गाजी किती आनंद झाला किती आनंद झाला ज्या आनंदाला मोजमाप नाही समुद्रात पाणी किती असते मोजून चालते सूर्याचा प्रकाश किती असतो काजू आहेत का मग सांगताय कारण परमात्मा अवतीर्ण झाला असं अयोध्येमध्ये श्रीराम प्रभू अजूनही सुद्धा नाही का आपल्या लोकांनी आणि जीर्णोद्धार केला आणि जिथे रामाचा जन्म झाला तिथे राम मंदिर उभारलं विठ्ठल 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 आता मथुरा बाकी आहे ते काही दिवसांनी होईल की म्हणून का बरं अयोध्येला एवढं महत्व का प्रभू रामचंद्र आळंदीला एवढं महत्व का समाधी संजय ज्ञानेश्वर महाराज देवाला एवढं महत्व का जगद्गुरु तेव्हा मग गोकुळामध्ये काय पाहिजे मग गोकुळामध्ये भगवंतानी लीला करण्याची सुरुवात केली मृत्तिका भक्षण लीला माती खाण्याचा निमित्त करतो आणि आपल्या आईला ब्रह्मांड दाखवतो विठ्ठल 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 त्या बालीला चालतो कसा बोलतो कसा आईला आनंद होत असतो नुसतं चालता येत नाही पण पाय टाकायला लागते काय तरी ती आई म्हणत असते आमचा बाळ पाय टाकायला लागला वैकुंठीचा हरी वैकुंठीचा हरी वैकुंठीचा हरी वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी तान्हा यशोदेच्या घरी रांगत से हा अंगणी रांगत से हा अंगणी तान्हा यशोदेच्या घरी हरी रांगत से हा रांगत से हा तेव्हा परमात्मा रांगत रंगणी चोरीत धोनी कसा रांगत होता तळहात
तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तो म्या देखील लागे सये रंगणी रंगनाथ तुम्या देखील सवे रंगणी रंगनाथ तो म्या देखील लागे सये रंगणी रंगनाथ तुम्या देखील सवे गवळण जसवंती जसवंती पैसांगे गवळण जसवंती जसवंती पैसांगे आले या कृष्णाचे कृष्णाचे मागे आले या कृष्णाचे कृष्णाचे मागे गवळण जसवंती जसवंती पैसांगे जसवंती जसवंती पैसा आल्या कृष्णाच्या कृष्णाचे नेमागे आल्या कृष्णाच्या कृष्णाचे नेमागे आल्या कृष्णाच्या कृष्णाचे नेमागे असा परमात्मा बाळकृष्ण आनंद घ्या जगाला पावन करणार मंडळी आहे ना जगाला आनंद देण्याकरता येतात. सूर्य कशा करता येत असतो प्रकाश मेघ कशा करता येत असतात गाय अमृतासारखं दूध देते ईश्वराने निर्माण केलं त्याप्रमाणे तुकोवर आहे ज्ञानोवर आहे भूतलावरती अवतीर्ण झाले कशा करता तुम्हाला मला आनंद समाधीमध्ये जरी ज्ञानेश्वर महाराज बसले तरी लाखो लोकांना आनंद देतात विठ्ठल 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 लोपले ज्ञान जगी इतने नती कोणी लोपले ज्ञान जगी गोपाले दान इतने नती कोणी गोपाले दान लोपले ज्ञान जगी इतने नती कोणी लोपले ज्ञान जगी गोपाले दान नेनादि कोणी गोपाले दान अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा आरती ज्ञान राजा नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य देजा आरती ज्ञान राजा आलोपले ज्ञान जगी हितने नाती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी इतन नाती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले जाणे आरती धन राधा जसे संत येत असतात तुम्हाला आम्हाला सुखी करण्याकरता त्याप्रमाणे जगाला आनंद देण्याकरता परमात्मा आणि म्हणून हे संत जे असतात काय वैभव ज्ञानोबरायचं आहे
पण हे वैभव ज्ञानोबाला कोणाच्यामुळे प्राप्त झालं? निवृत्तीनाथ महाराज. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांनी निवृत्तीनाथ महाराजाचे आभार मानलेले आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तेव्हा ज्ञानोबरानं विचारलं, म्हणा तुम्ही कोणाच्या विठ्ठल पंथाचं नाव घेत नाही? म्हणे ज्ञानेश्वर निवृत्ती. ज्ञानोबराचे वडील कोण आहे? विठ्ठल पंत. नाव कोण घेते? मग कोणाचं नाव घेते? ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. 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 आता उद्धारिलो गुरु कृपे. आता उद्धारिलो गुरु कृपे. आता उद्धारिलो गुरु कृपे. श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा. श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा. आता उदारिलो गुरु कृपे. आता उदारिलो गुरु कृपे. आता उदारिलो गुरु कृपे. श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा. श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा. असा आजचा दिवस म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचा दिवस. कार्तिक वद्य त्रयोदशी हे ज्ञानोबर आहे. ज्ञानोबर आहे संजीवन समाधी आळंदीला बसलेली आहे. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलाची समाधान तुझी होती. आता समाधी तुझपाशी घेऊन आमचं कार्य आता पूर्ण झालेलं आहे. आता आम्ही तुमच्या चरणाच्या ठिकाणी आता विश्रांतीला आणखी प्राप्त व्हायचं आहे. म्हणून तुम्ही आज्ञा द्या. भगवंतांनी सांगितलं, म्हटलं हे काही हरकत नाही. ज्ञानोबर आहे तुमचे समाधी प्रसंग पंढरपूरला नाही. तुमच्याकरता स्वतंत्र आहे आळंदी. विठ्ठल 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 विठ्ठल. झाडाखाली झाड वाढत नसते. स्वतंत्र पाहिजे. तुमचं ठिकाण वेगळं, आमचं ठिकाण. मग कोणतं गाव निवडलं? आळंदी. भगवान श्रीराम चंद्र प्रभूंनी सुद्धा कोणती अयोध्या निवडली? अयोध्येमध्ये अवतारपुरी काय रघुकुलम म्हणा आहे. आपण अवतार घ्या. अवतारपुरी म्हणजे अयोध्या. रघुकुलम म्हणा आहे. रघुकुलाच्या म्हणा. त्याप्रमाणे आमच्या पांडुरंग ज्ञानोबराच्या मनामध्ये आळंदी गाव आहे. आणि त्यांचे गुरुजी निवृत्तीनाथ महाराज. सगळं वैभव कोणाला अर्पण केलं? ज्ञानेश्वर महाराजांना. ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती हेच निवृत्तीनाथ महाराजांची कीर्ती. विठ्ठल 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 विठ्ठल. मग आज्ञा दिली पांडुरंगाने. म्हटले काय हरकत नाही. आळंदीला सांगितलं सगळ्या देवतांना आणि सांगितलं, म्हणलं हे पहा जा हे अवतार हे होणार आहे. ज्ञानोबा आहे आळंदीला आणि निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबक
तिन्ही भावाचे झाल्यानंतर मागवून कोण गेले? निवृत्तीनाथ महाराज. ते आपल्याला सगळ्याला माहिती आहे. ज्ञानोबरानं गेल्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांना फार दुःख झालं. त्याचप्रमाणे सोपान काका गेले, मुक्ताबाई गेले. निवृत्तीनाथ महाराजांचा दिवस ठरला. समाधीचा प्रसंग. त्या समाधीच्या प्रसंगामध्ये देव देवता सर्व आलेले आहेत. भगवंताचा सगळा परिवार, रुक्मिणी माता, परमात्मा, सत्यभामा वगैरे आदी करून सगळेच्या सगळे आलेले. जसा ज्ञानोबाराचा समाधी सोहळा साजरा केला तसाच निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा साजरा करण्याकरता देव देवताचे अवतीर्ण झाले. त्र्यंबकेश्वर म्हणजे त्र्यंबकम गौतमेश्वरे. तेव्हा त्र्यंबकेश्वर हे शंकराचं शिवाचा आणखी अधिष्ठान, आणि निवृत्तीनाथ महाराज म्हणजे शंकराचा अवतार. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार. शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार. तेव्हा सगळी आसनाची अवस्था निवृत्तीनाथ महाराजाच्या करता भगवंतानी सर्वांनी केलेली आहे. त्र्यंबकम गौतमी तटे. गौतमी म्हणजे गोदावरीच्या कडेला त्र्यंबकेश्वर भगवान शंकर अवतीर्ण झालेले, आणि तेच निवृत्तीनाथ महाराज. आणि मग समाधीमध्ये बसण्याच्या वेळेला सगळे परिवार आलेला आहे. सगळा देव देवताची पुष्पाचा वर्षाव करण्याकरता